नमस्कार. आजचा व्हिडिओ एका कॉन्ट्रोवर्शियल टॉपिकवरती आहे आणि तो टॉपिक आहे अजिनोमोटोचा. आजपर्यंत फूड इंडस्ट्रीमध्ये जेवढे विवाद झाले असतील त्याच्यापैकी सगळ्यात जास्त विवाद हे अजिनोमोटोबद्दल झालेत. ह्या अजिनोमोटोबद्दल जर आपल्याला खोलात जाणून घ्यायचं असेल तर जावं लागेल 1908 साली जपानमध्ये. त्यावेळेला जपानमध्ये एक केमिस्ट, एक सायंटिस्ट होते, डॉक्टर किकुनाई इकेडा. हे डॉक्टर इकेडा अनेक वनस्पतींचा अभ्यास करत होते. त्याच्यामध्ये न्यूट्रिशियस व्हॅल्यूज कोणत्या आहेत हे सुद्धा बघत होते आणि त्या न्यूट्रिशियस व्हॅल्यूजचा वापर करून घेऊन आपण सगळ्या लोकांचं आरोग्य कसं सुधारू शकतो ह्याच्याबद्दल त्यांचा विशेष रस होता. ह्या संशोधनाचा भाग म्हणून एकदा ते एक समुद्री वनस्पती होती कोंबू नावाची, त्याच्यावरती संशोधन करत होते आणि त्या वनस्पतीची एक डिश ते बनवत होते. एकदा त्यांनी अशीच डिश बनवली आणि त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ही जी डिश आहे ती खूप डेलिशियस आहे, पण गोड, कडू, आंबट किंवा खारट ह्या ज्या 4 बेसिक चवी होत्या त्याच्यापैकी कुठल्या चवीची ती डिश आहे हे मात्र त्यांना सांगता आलं नाही. मग त्यांनी घरातल्या इतर लोकांना सुद्धा ती डिश चाखायला दिली आणि त्यांना सुद्धा विचारलं की ह्याची चव कोणती आहे. तर त्यांना सुद्धा कळालं की 4 बेसिक चवींच्या पैकी ही डिश कुठल्याही चवीची नाही, पण ती अतिशय डेलिशियस आहे. आणि ह्याच डेलिशियसलाच त्यांनी नाव दिलं उमामी. आणि इथंच 4 बेसिक टेस्टमध्ये एक 5व्या टेस्टचा सुद्धा जन्म झाला आणि ती टेस्ट होती उमामी. उमामीचाच जपानी भाषेत अर्थ होतो डेलिशियस. आता डॉक्टर इकेडांना ह्या 5व्या चवीचं जनक तर म्हटलं जातं, पण एवढ्यावरती डॉक्टर इकेडा शांत बसले नाहीत. त्यांना जाणून घ्यायचं होतं की ही 5वी चव का तयार झाली आणि अशी जर चव आपण बनवू शकू तर आपण इतर खाद्यपदार्थांना सुद्धा हीच चव देऊन ते खाद्यपदार्थ टेस्टी करू शकतो. आणि डॉक्टर इकेडांचं असंही एक मानणं होतं की कुठलाही पदार्थ जर चविष्ट असेल तर त्यामुळं आपलं डायजेशन खूप चांगलं सुधारतं आणि मग तो पदार्थ आपल्या आरोग्याला चांगला राहतो. आणि म्हणून मग डॉक्टर इकेडांनी पुन्हा एक संशोधन सुरू केलं आणि उमामी ह्या चवीचा नेमका उगम कुठून झाला ह्याच्याविषयी प्रयत्न सुरू केले. संशोधन करत असताना डॉक्टर इकेडांच्या लक्षात आलं की वनस्पतींच्या मध्ये जे अॅमिनो ऍसिड असतात त्याच्यापैकी ग्लुटामिक ऍसिड हे एक महत्वाचं अॅमिनो ऍसिड आहे आणि तेच ह्या उमामी टेस्टसाठी कारण आहे. मग त्यांनी ह्या ग्लुटामिक ऍसिडला वेगळं केलं आणि हे कुठल्याही पदार्थात वापरल्यानंतर स्टेबल राहावं म्हणून त्याच्यामध्ये सोडियम सुद्धा मिक्स केलं आणि इथंच मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच MSG चा उगम झाला. ह्याच MSG ला आपण चायना सॉल्ट म्हणून सुद्धा ओळखतो. डॉक्टर इकेडांचं हे संशोधन एव्हाना पूर्ण जपानभर आणि जगभरात सुद्धा पसरायला सुरू झालं होतं. आणि असंच एकदा डॉक्टर सुबोरासुकी सुझुकी ह्यांच्यापर्यंत हे संशोधन पोहोचलं. डॉक्टर सुझुकी हे सुद्धा न्यूट्रिशनवरती अनेक संशोधन करत होते. आतापर्यंत त्यांनी आयोडीनवरती सुद्धा संशोधन केलेलं होतं. हे सुझुकी एकदा डॉक्टर इकेडांच्याकडे आले आणि मग त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचं जे संशोधन तुम्ही करताय त्या संशोधनाचा आपल्या जपानी नागरिकांना फायदा व्हावा, त्यांच्या न्यूट्रिशियस व्हॅल्यू, न्यूट्रिशियस स्टेटसमध्ये सकारात्मक परिणाम घडावा, म्हणून आपण ह्या प्रॉडक्टला, ह्या मॉलिक्युलला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवूयात आणि प्रत्येक माणसाचं आरोग्य सुधारूयात. डॉक्टर इकेडा आणि डॉक्टर सुझुकी हे एकत्र आले आणि मग त्यांनी ठरवलं की अशा पद्धतीनं जर एखादं प्रॉडक्ट सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवायचं असेल तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावरती त्याची निर्मिती करायला पाहिजे. आणि ह्यासाठीच मग डॉक्टर सुझुकींनी स्थापना केली, जन्म दिला एका नव्या कंपनीला आणि त्या नव्या कंपनीचं नाव होतं अजिनोमोटो. म्हणजेच आतापर्यंत आपण ज्या पदार्थाला अजिनोमोटो म्हणून ओळखत होतो तो खरं म्हणजेच MSG म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेट हा पदार्थ आहे आणि अजिनोमोटो ही त्या पदार्थाची निर्मिती करणारी कंपनी आहे. तर अजिनोमोटोने 1909 साली आपलं प्रोडक्शन सुरू केलं आणि 1920 सालापर्यंत जपानमधल्या प्रत्येक घराघरापर्यंत हे प्रोडक्ट पोहोचलं सुद्धा. त्यानंतर चीन, तैवान ह्या देशांच्या मध्ये सुद्धा अजिनोमोटोचा खप वाढू लागला, त्याचा मोठ्या प्रमाणावरती प्रसार व्हायला लागला आणि 1930 साली ह्याचं उत्पादन जवळपास 2300 टनापर्यंत पोहोचलं. त्यानंतर 1935 सालापर्यंत ह्याच्यामध्ये दुपटीने वाढ झाली. मग मात्र हा प्रगतीचा आलेख तसाच न राहता खाली यायला सुरुवात झाली.
ह्याचं कारण होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये. 1939 साली जसे दुसऱ्या महायुद्धाचे ढग घोंगावू लागले तसे जपानची आर्थिक स्थिती कोलमडू लागली, लोकांची खर्च करण्याची क्षमता कमी होऊ लागली आणि त्याचा फटका अजिनोमोटोच्या विक्रीला सुद्धा बसला. साहजिकच चीन, तैवान ह्यांच्यामध्ये सुद्धा खप कमी व्हायला लागला आणि 1941 साली हे उत्पादन 1000 टनापर्यंत खाली आलं. नंतर 1944 साली तर अजिनोमोटोचं उत्पादन पूर्णपणे थांबलं आणि ही कंपनी पूर्णतः बंद पडली. 1944 साली पूर्णपणे बंद पडलेली ही कंपनी लवकरच पुन्हा मार्केटमध्ये उतरली 1949 साली आणि त्याला कारण सुद्धा विशेष घडलं. एकदा अमेरिकन सैन्य आणि जपानचं सैन्य एकत्रित युद्ध सराव करत असताना अमेरिकन सैनिकांच्या असं लक्षात आलं की जपानी लोकांचे जे पदार्थ आहेत ते खूप टेस्टी आहेत आणि त्याचं कारण हे अजिनोमोटो आहे. मग त्यांनी आपल्या पदार्थांच्या मध्ये सुद्धा अजिनोमोटोचा वापर सुरू केला. त्यांना ते पदार्थ आवडायला लागले आणि बघता बघता त्यांच्या मार्फत हे पदार्थ अमेरिकेमध्ये सुद्धा पोहोचले आणि काही वर्षातच अमेरिकेच्या घराघरापर्यंत प्रत्येक किचन पर्यंत अजिनोमोटोचा वापर सुरू झाला. थोडक्यात पुन्हा ह्या कंपनीचा खप वाढला, प्रोडक्शन वाढायला लागलं. डॉक्टर सुझुकीनी अजिनोमोटो कंपनी लिमिटेड नावानं पुन्हा ही कंपनी 1949 साली स्टॉक एक्सचेंज वरती रजिस्टर सुद्धा केली. 1960-65 प्रत्येक वर्षागणिक अजिनोमोटोचं उत्पादन वाढत गेलं आणि खऱ्या अर्थानं ही कंपनी ग्लोबलाइज झाली आणि हे प्रॉडक्ट प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालं. त्यामुळे असं म्हटलं जातं की अजिनोमोटो ह्या पदार्थाचा परिस्पर्श जेव्हा फूड इंडस्ट्रीला झाला तेव्हा अख्ख्या फूड इंडस्ट्रीचं सोनं व्हायला लागलं. पण एक दिवस 1968 साली वर्तमानपत्रामध्ये एक बातमी आली, चायनीज फूड मेक यू सिक, म्हणजेच चायनीज पदार्थ खाल्यामुळे तुम्ही आजारी पडा. ह्या मतळ्याखाली आलेल्या ह्या बातमीने एकच हाहाकार उडाला. प्रत्येक घरापर्यंत ही बातमी एकाच दिवसात पोहोचली आणि मीडियानं त्याला नाव दिलं चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम. ह्याला कारण घडलं त्यावेळेला एका अमेरिकन डॉक्टरनं एका मॅगझिनला एक पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की एकदा ते चायनीज रेस्टॉरंटमधून जेवण जेवल्यानंतर त्यांचे हातपाय जड व्हायला लागले, हातापायात मुंग्या यायला लागल्या, छातीमध्ये धडधड व्हायला लागली आणि हे सगळं चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवल्यामुळं झालं. साहजिकच ह्या पत्राची दखल त्या मासिकानं सुद्धा घेतली आणि सगळ्या मीडियानं सुद्धा घेतली आणि मग मीडियामध्ये सगळीकडं नो MSG कॅम्पेन सुरू झालं. अगदी केरलॉग, नॉर, मॅकडोनल्ड, KFC ह्यासारख्या कंपन्या ज्या आतापर्यंत अजिनोमोटोचा विपुल प्रमाणात वापर करत होत्या त्या कंपन्या सुद्धा त्यांचे नवीन प्रॉडक्ट घेऊन मार्केटमध्ये आल्या आणि त्याच्यावरती छापलं होतं नो MSG म्हणून. थोडक्यात काय तर अजिनोमोटो कंपनीचे दिवस पालटले आणि प्रत्येक जण आपल्या प्रॉडक्टमध्ये अजिनोमोटो नाही म्हणून त्याचा खप करायचा प्रयत्न करत होता. अजिनोमोटो हा तसं बघितलं तर प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचलेला पदार्थ असल्यामुळं ह्या पदार्थामुळे खरंच असं काही होतं का हे शोधण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. त्या संस्थांनी अनेक पद्धतीनं संशोधन केलं आणि संशोधन केल्यावरती त्यांच्या असं लक्षात आलं की फक्त कोंबू सीवीड किंवा ठराविक वनस्पतीच नव्हे तर अगदी टोमॅटो, मशरूम, सोयाबीन, चीज अशा अनेक पदार्थांच्या मधून आपल्याला ग्लुटामिक ऍसिड मिळतं आणि ह्या ग्लुटामिक ऍसिडचं फर्मेंटेशन केल्यानंतर आपण त्याच्यातून मोनोसोडियम ग्लुटामेट बनवू शकतो. त्याचबरोबर असंही लक्षात आलं की ग्लुटामिक ऍसिड हे एक नॉन इसेन्शियल अमिनो ऍसिड आहे, म्हणजेच त्याची प्रत्येक वेळेला आपल्याला बाहेरून घेण्याची गरज नसते तर आपलं शरीरच स्वतःहून हे ग्लुटामिक ऍसिड बनवत असतं. ह्याच ग्लुटामिक ऍसिडमुळे विविध पदार्थांना चव सुद्धा येत असते. असं सुद्धा कळालं की ह्या उमामी नावाच्या चवीचे टेस्ट रिसेप्टर्स आपल्या जिभेवरती सुद्धा असतात. आपल्या जिभेला सुद्धा कुठला स्वाद चांगला आहे हे कळत असतं. त्याचबरोबर 2006 साली असंही लक्षात आलं की आपल्या पोटामध्ये सुद्धा ह्या टेस्टचे रिसेप्टर आहेत. पोटामध्ये सुद्धा ही टेस्ट ज्यावेळेला जाते त्यावेळेला आपलं डायजेशन जास्त ऍक्टिव्ह होतं, आपलं प्रोटीन डायजेशन सुद्धा ह्याच्यामुळं सुधारू शकतं. तर अशा पद्धतीनं संशोधन केल्यानंतर विविध संस्थांनी सांगितलं की पत्रामध्ये जे दावे केलेले होते त्या दाव्यांच्या मध्ये तथ्य नसून अजिनोमोटोमुळे ह्या गोष्टी होत नाहीत. तरी सुद्धा जसं
कॉफीमधल्या कॅफेनमुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो, तशाच पद्धतीनं काही लोकांना अशा पद्धतीचे त्रास होण्याची शक्यता सुद्धा त्यांनी नाकारली नाही. आणि त्यानंतर मग फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचबरोबर वर्ल्ड हेडेक सोसायटी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याचबरोबर सोसायटी फॉर एक्सपेरिमेंटल बायोलॉजी अशा विविध संस्थांनी मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच अजिनोमोटोचा समावेश ग्रास ह्या कॅटेगरीमध्ये केला. ग्रास म्हणजेच जनरली रिकग्नाइज्ड ॲज सेफ, म्हणजेच सामान्यतः ज्या आहारीय पदार्थांच्यामुळे कुठलाही त्रास होत नाही अशा पदार्थांच्या लिस्टमध्ये अजिनोमोटोचा समावेश झाला. पण तरी सुद्धा अनेकांनी असं म्हटलं की ह्या पदार्थाच्या सेवनामुळे डोकेदुखी, मळमळ, उलटी, चक्कर येणं, त्याचबरोबर बीपी वाढणं, सांधेदुखी होणं, हातापायाची आग होणं, डोळ्यांची आग होणं, त्याचबरोबर पचनसंस्थेवरती सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होणं ह्या गोष्टी होतात. आणि ही कॉन्ट्रावर्सी जी अजिनोमोटो भोवती होती ती तशीच चालू राहिली. आणि म्हणूनच विविध कंपन्यांनी नंतर अजिनोमोटोचा वापर, मोनोसोडियम ग्लुटामेटचा वापर आपल्या पदार्थाच्या मध्ये करायला सुरुवात केली. पण त्यावेळेला त्यांनी त्याच्यासाठी हिडन नेम्स वापरले, म्हणजेच ईस्ट प्रोटीन, त्याचबरोबर ईस्ट मॉलिक्यूल आणि अशा विविध वेगवेगळ्या नावांच्या खाली हाच पदार्थ त्यांनी विकायला सुरुवात केली. विविध संस्थांनी अजिनोमोटोला जरी क्लीन चिट दिली असली तरी सुद्धा अनेक लोकांनी अजिनोमोटोमुळे ज्या तक्रारी होत आहेत त्या तक्रारीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आयुर्वेदामध्ये आचार्य सुश्रुत आणि आचार्य वाग्भटांनी जी दूषिविषाची लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं आणि ह्या तक्रारी एकमेकाशी मिळत्या जुळत्या आहेत. त्यांनी असं सांगितलंय की आपल्या शरीरामध्ये आपण सेवन करणारे असे काही पदार्थ आहेत जे लगेच आपल्याला मारक ठरत नाहीत, पण काही कालावधीनंतर कदाचित आपल्याला त्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो. ह्यावरती डॉक्टर ललिता सोमनाथे आणि त्याच्या सहकार्यांनी सुद्धा 2019 साली एक संशोधन केलंय आणि त्यांनी हे सांगितलंय की ही लक्षणं आपण दूषिविषाशी कम्पेअर करू शकतो. तर अजिनोमोटोमुळे आपल्या शरीरावरती घातक परिणाम होतात की नाही ही कॉन्ट्रोवर्सी बऱ्याच वर्षापासून सुरू आहे आणि कदाचित अशीच चालू राहील सुद्धा. अजिनोमोटोच नव्हे तर इतरही अनेक पदार्थांच्या बद्दल अशीच कॉन्ट्रोवर्सी आपल्याला नेहमी बघायला मिळते. मग अशा परिस्थितीमध्ये आपलं आरोग्य टिकवायचं असेल तर आपण आपल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, पॅकेज आणि प्रोसेस फूड ह्यांनाच आपलं शत्रू मानून ह्यांच्यापासून दूर राहण्याचे प्रयत्न करायला हवेत. आणि आपलं आरोग्य टिकवण्यासाठी चांगल्या आहार विहाराच्या सवयींना पाळणं हीच खरं म्हणजे आजच्या काळाची गरज आहे. तर मित्रांनो, आपल्याला सुद्धा अजिनोमोटो बद्दल काय वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आणि हो, अशाच कंटेंट्स जर पुन्हा ऐकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.